आपलं चॅनल, आपला आवाज. KTV न्यूज रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल KTV रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. KTV रत्नागिरी. रत्नागिरी नळ पाणी योजनेच्या टाकीसाठी लागणाऱ्या जमिनीचं खरेदी खत चुकीचं असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी केला आहे. कारण जे मनीष नलावडे म्हणून त्यांनी जागा 2019ला विकत घेतली, ज्यांच्याकडून विकत घेतली त्यांचं आणि यांचं जे खरेदी खत झालं आहे त्यामुळे त्यामध्ये अशोक आयरे जे आहेत त्यांचे चिरंजीव संदीप आयरे यांच्या नावाने एक पॉवर ऑफ अटर्नी दिली गेली आहे. पण अशोक आयरेंना ज्यांनी भावंडांनी त्यांच्या पॉवर ऑफ अटर्नी दिली ती पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे जोडलेली नाही. चारही भावंडांची पॉवर ऑफ अटर्नी जोडलेली नाही. आणि जर असं पण दिसून येते त्याच्यामध्ये की जर का त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी अशोक आयरेंना दिली असेल तर ती पॉवर ऑफ अटर्नी त्यांच्या मुलाला कशी चालेल. कारण बाकीच्यांची वेगळी त्यांना जर का दिली असेल त्यांची संमती किंवा काय पुन्हा त्यांना पॉवर वापरण्याची तर ते शक्य आहे. पण वरून जर नसेल तर ते खरेदी खतच चुकीचं आहे. त्यानंतर खरेदी खतामध्ये त्यांनी जी पॉवर दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे, सदर मुखत्यार पत्राने जमीन विक्री अथवा विकसित करण्याचे अथवा अन्य कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. सदर मुखत्यार पत्र रद्द करता येणारे असून लिहून देणार यांनी सदर मुखत्यार रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार राखून ठेवलेले आहेत. म्हणजे मुळातच यांना जमीन विक्री अथवा विकसित करण्याचे अथवा कोणतेही अधिकार दिलेले नाहीत संदीप अशोक आयरे यांना. तर हे खरेदी खत झालं कसं हा मूळ प्रश्न येतो. म्हटल्यानंतर हे खरेदी खतच चुकीचं आहे असा आमचा दावा आहे आणि त्याच्यासाठी देखील आम्ही संबंधित प्राधिकरणाकडे आम्ही न्याय मागू. गेले काही दिवस नळपाणी योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या टाकीचं जमीन खरेदी प्रकरण वाजत गाजत आहे. या अनुषंगानं माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखी एक मोठा खुलासा केला आहे. या जमिनीचं खरेदी खत चुकीच्या पद्धतीनं झालं असल्याचा आरोप करत आपण ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली असून जिल्हाधिकारी रत्नागिरीकरांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आलिमवाडीचा व्यवहार होऊ नये म्हणजे आलिमवाडीचं जमीन घेतल्यामुळे नगरपालिकेचंच आर्थिक नुकसान होणार असेल. मुळामध्ये नगरपालिकेचे नगरसेवक जे आहेत हे आणि प्रेसिडेंट जे आहेत हे एका संस्थेचे ट्रस्टी आहेत आणि त्या ट्रस्टीने आपल्या ट्रस्टचा फायदा कसा होईल हे बघितलं पाहिजे. नुकसान होत असेल तर नुकसान थांबवण्यासाठी 308 खाली आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे. तर त्या पद्धतीने त्यांच्याकडे आमची अपेक्षा आहे की ते निर्णयही देतील, आम्हाला न्याय देतील. दरम्यान ठराव होताच काही क्षणातच या जमीन मालकाला रत्नागिरी नगर परिषदेने त्वरित धनादेश अदा केल्यानं पाण्यातच पाणी मुरतं असल्याचा दावा कीर यांनी व्यक्त केला आहे. आणि ही प्रक्रिया करत असताना ह्या लोकांनी एवढी घाई गडबड केली आहे आणि ती घाई गडबड म्हणजे एवढी घाई गडबड. ठराव आज झाला. रत्नागिरी नगरपालिकेच्या इतक्या वर्षाच्या काम करत असताना आम्हाला अनुभव आहे की एवढ्या घाई गडबडीने कुठलाही ठराव लिहिला जात नाही. कारण आज मीटिंग झाली, आजच ठराव लिहिला गेला, दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच्यानंतर जी प्रोसिजर आहे की त्या इंजिनियरची रिमार्क्स असतील, आमच्या टाउन प्लॅनिंग नगरपालिकेचं जे डिपार्टमेंट आहे त्यांचे रिमार्क्स असतील, मुख्याधिकाऱ्यांचे असतील, त्याच्यानंतर ते आमच्या अकाउंट डिपार्टमेंटला जाईल त्यांचे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एका दिवसात कशा शक्य आहेत. आणि त्यांनी एका दिवसात ते सगळं करून लगेच तातडीने त्यांना त्या माणसाला चेकही दिला गेला. मग हे सगळ्या प्रकारामध्ये कुठेतरी आम्हाला संशय येतो आहे की एवढ्या घाई गडबडीने केलं आहे याचा अर्थ काहीतरी त्याच्या मागे पाण्यात पाणी मुरतं आहे असं एक चित्र ह्या पूर्णपणे ह्या विषयामध्ये दिसतंय. आपलं चॅनल, आपला आवाज. KTV न्यूज रत्नागिरी, कोकण, महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल KTV रत्नागिरी.
हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. KTV रत्नागिरी.